सध्या हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे। एक माणूस रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो आणि अचानक कोलॅप्स होतो। तर तिथले जे सहकारी आहेत कोलॅप्स झाल्यानंतर मदत करण्याचा प्रयत्न करतात, पण कुणालाच माहिती नाही की ऍक्च्युअल मदत कशी करायला पाहिजे। तर आपण जाणून घेऊया अशा वेळेस आपण काय केले पाहिजे। ज्यावेळेस असा एखादा व्यक्ती कोलॅप्स होतो, पहिले त्याला तुम्ही एका फ्लॅट सरफेसवर झोपवा। व्यक्तीला जमिनीवर झोपवल्यानंतर त्याला उठवण्याचा प्रयत्न करा। ते शुद्धीवर आहे का बघा। जर शुद्धीवर नसेल तर आपल्याला नस चेक करणं महत्त्वाचं आहे। नस चेक करण्यासाठी गळ्याच्या बरोबर सेंटरवरून साईडला जा आणि तिथं दाबून नस फडफड करते का बघा। जर नस फडफड करत नसेल याचा अर्थ त्याचं हृदय बंद पडलेलं आहे। तर हृदय चालू करण्यासाठी आपल्याला त्याच्या छातीवर दाब देणं महत्त्वाचं आहे। छातीवर दाब देण्यासाठी डावा हात पुढं करून त्याला उजवा हात लॉक करायचा आणि जो तळवा आहे तो तळवा बरोबर मध्ये बोनवर ठेवून 90 डिग्रीमध्ये होऊन त्याला वरून कॉम्प्रेशन द्यायचे आहे। तर कॉम्प्रेशन देण्याचा स्पीड एका मिनिटाला 100 ते 120 वेळा आणि 5 सेंटीमीटर आतमध्ये छाती जाईल आणि परत ती वापस रिकॉईल होईल याची काळजी घेतली पाहिजे। आणि 30 कॉम्प्रेशन झाल्यानंतर 2 वेळा श्वास द्यायचा आहे आणि असं ॲम्ब्युलन्स येईपर्यंत आपण त्याला कॉम्प्रेशन देणं चालू ठेवायचं, जेणेकरून आपण एक जीव वाचवू शकतो।